नमस्कार. तर आज मी तुम्हाला राशनच्या गव्हाच्या कुरडया दाखवणार आहे. मी इथे 7 ग्लास म्हणजेच 1 किलो राशनचे गहू घेतलेले आहेत. तर राशनच्या गव्हाच्या कुरडया जास्त फुलतात आणि चिकसुद्धा जास्त निघतो म्हणून मी शेतगव्हापेक्षा या राशनच्या गव्हाच्या घेतलेल्या आहेत. जे आपलं घरचं गहू असतं ना त्याच्यापेक्षा ह्याच्या जास्त कुरडया छान होतात. तर इथे मी 4 दिवस गहू भिजवला होता. रोज त्याचं नवीन पाणी बदलून चेंज करायचं म्हणजे घाण वरती असते ती निघून जाते. तर 4थ्या दिवशी पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये गहू 4 दिवस जो भिजवलेला होता तो बारीक करून घेतला. जास्त बारीक फिरवायचं नाही आहे. 2 ते 3 मिक्सरचे वेढे करायचे आणि बास करायचं. अशा पद्धतीनं मी सगळा गहू जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून पिळून घ्यायचं. जेणेकरून सगळा चिक आहे तो खाली जाऊन बसेल आणि अशा पद्धतीनं सर्व चिक आहे तो आपला निघालेला आहे. जो चोथा राहिलेला असतो त्याच्यात परत एकदा पाणी ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं सर्व चिक मी काढून घेतलेला आहे. तर एखाद्या डब्याला किंवा पातेलीला कपडा बांधायचा आणि आपण जो काढलेला चिक आहे तो गाळून घ्यायचा. जेणेकरून त्या चिकामध्ये जे काही गव्हाचे तुकडे किंवा अर्धा गहू वगैरे राहिलेला असतो तो वरती येतो आणि जो चिकाला लालसर प्रमाण येतो ना तो कमी होतो. तर अशा पद्धतीने सर्व चिक आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे अजून काही गाळण्याचं चाळण वगैरे बारीक असेल तर त्याने सुद्धा करून घ्या. जर कपड्याने जर चाळून घेतलं ना तर बऱ्यापैकी आपला चिक हा पांढरा शुभ्र होतो आणि लालसर प्रमाण कमी येतो. तर संपूर्ण चिक माझा गाळून झालेला आहे. तर इथे एक पातेलं छोटं चिक झालेलं आहे. 1 किलो गव्हाचं 1 पातेलं चिक झालेलं आहे. तर हा चिक आहे तो मी 2 दिवस आहे तो परत पाण्याने भिजवून त्याच्यावरचं पाणी चेंज केलेलं आहे आणि परत 2 दिवसानंतर मी याच्या कुरवड्या केलेल्या आहेत. तर एक पातेला जो चिक बनलेला होता तो मी एका पातेल्यात काढून घेतलेला आहे आणि तेवढेच 2 पातेले मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यातील अर्धं पातेलं पाणी काढून घ्यायचं आहे. जेणेकरून जर आपला चिक जास्त घट्ट झाला थोडंसं पाणी ॲड करून आपण समप्रमाण करू शकतो. अशा पद्धतीनं आपला जो चिक आहे तो आपण बनवायला घेतो आहे. तर तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. एका हातामध्ये पळी, उलटवून, लाटून काहीही घ्या आणि एका हातामध्ये चिक घ्या. दोन्ही जसं चिक ओतत जाऊ तसं आपल्याला हलवायचं सुद्धा आहे. जेणेकरून गुठळ्या होणार नाही, खाली जाऊन चिकटणार सुद्धा नाही. असं 10-15 मिनिटं आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे. सोबत कोणी असेल हलवायला मदत करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. इथे मी एकटीनं सर्व केलेलं आहे. तर कंटिन्यू हलवायचं, थोडंसं झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं झाकल्यानंतर चिक छान शिजतो. माझा इथे चिक छान शिजला आहे. थोडंसं माझ्याकडून पातळ झालेलं आहे. पण डोंट वरी, इतकाही पातळ झालेला नाही आहे की कुरवडाच पडणार नाही. इथे मी भर उन्हामध्ये कुरवडा घालायला गेले होते कारण उशीर खूप झाला होता आणि मध्ये माझी मुलगीसुद्धा लुडबुड करत होती. तर पातळ तर झाला होता थोडासा, पण कुरवडा छान पडत होत्या. पातळ झाल्यामुळे मी साचा 3 नंबरचा घेतला, जेणेकरून कुरवड्या छान पडल्या. अशा पद्धतीनं 2 दिवस मी कुरवड्या वाळवल्या आणि आता तळण्याची प्रोसेस. मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं तेल टाकलं, कारण कुरडई तुम्हाला तळून दाखवायची होती. सो बघा किती छान आणि पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे आणि फुललेलीसुद्धा दुप्पट आहे. तर अशा पद्धतीनं मी सेकंडसुद्धा कुरडई तुम्हाला तळून दाखवते. खूप छान अशा कुरडया होतात या गव्हाच्या. मी फर्स्ट टाईम केल्या होत्या आणि फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये खूपच छान झाल्या होत्या. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीच्या कुरडया आणि हातानं फोडली तर एकदम खुसखुशीत अशी होते. खायलासुद्धा एकदम चविष्ट लागते. जसं चिक खायला खूप छान लागतं ना, तशी कुरडईसुद्धा खूप छान लागते आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर कमी प्रमाणात गहू घाला म्हणजे तुम्हाला चिक काढायला सुद्धा सोपं जाईल. जर बिघडलं तरी केवढं काही टेन्शन येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक